प्रेग्नेन्सीच्या 9व्या महिन्यातील बेबी मुवमेंट म्हणजे बाप रे बाप. लिटरली तुम्हाला सांगते, एकीकडून हात जाणवतोय, एकीकडून पाय जाणवतंय आणि छोटं छोटंसं डोकं पण बाहेर आल्यासारखं दिसतंय. बॉडी पार्ट्स ना आता एकदम क्लिअरली व्हिजिबल पण होतात आणि क्लिअरली तुम्हाला सांगते फील पण होतात. आणि ना मी जागेवरच फ्रीज होते बॉडी मुवमेंट्स किंवा बेबी मुवमेंट झाल्यानंतर. आणि रात्रीची झोप तर 8व्या महिन्यापासूनच गायब झालेली. रात्रभर जागी असते कारण की बेबी मुवमेंट खूप जास्त जाणवतात किंवा खूप जास्त अवघडलेला जो जीव म्हणतो ना आपण प्रेग्नेन्सीमध्ये किंवा 2 जीवाची जो म्हणतो ना, ते मला आता 9व्या महिन्यामध्ये खरंच फील होते. त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. आज ना खूप दिवसापासून गाजरचा हलवा खायचा होता मला. मग मस्त असा गाजरचा हलवा बनवलेला होता. बरेच जण म्हणतात की तिखट खाल्ल्यानंतर मुलगा होतो. माझ्या बाबतीत तुम्हाला सांगते 3-4 महिने मी तिखट खाल्लेले, नंतर गोड खाल्लेले, नंतर सगळंच असं मिक्स कंबाईन क्रेविंग झालेले आहेत माझ्या. आता माहीत नाही मुलगा होतो की मुलगी, बघूया. त्यानंतर ना बऱ्याच जणांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितले की ताई Q&Aचा व्हिडिओ बनव म्हणून. चला मग आजच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत प्लीज प्रेग्नेन्सीच्या रिलेटेडच क्वेश्चन विचारा मला. त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवणार आहे मी. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. त्याच्यावरती मी मोठा व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर ना सासूबाईंनी मस्त अशी गरमागरम भाकर बनवलेली होती माझ्यासाठी. त्यांच्या हातची भाकर म्हणजे खूप जास्त आवडती मला. आणि त्यानंतर बेलाचं बिस्किट बनवायचं काम चाललेलं होतं. सो असं होतं माझा आजचा दिवस. बाय.